आपुलिये करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारले हरिहर माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण हा तुका म्हणे माझे पार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण म्हणे माझे भार उतरले होते माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार पिंड पदावरी दिला फुलिये करी माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची दोसरे चरणा संताची दोसरे चरणा संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता नंदनंदने यशोदानंदन परमदया घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा महान पवित्र अशा भरतखंडामध्ये भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये हिमवर्षामध्ये आर्यावर्तामध्ये या जम्बूद्वीपामध्ये द्रविड देशामध्ये हिंदकुशमध्ये अशा अनेक नावांनी आमच्या भारत देशाला जे संबोधलं गेलं त्या भारतातील 28 राज्यांपैकी महान पवित्र महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्याच्या आज शेतपळ पंचकोशीमध्ये या टेकाळे वस्तीवरती या धर्ममंडपात आपणा सर्वांच्या उपस्थितीत प्रथम पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने आपणा सर्वांची उपस्थिती त्यामध्ये आज आवर्जून या कार्यक्रमासाठी शेतपळ सुरवड वडापुरी इंदापूर तालुका पुणे जिल्हा पलीकडं करमाळा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून अशी सगळे सोयरे इष्टमित्रमंडळी आज आवर्जून यजमानाच्या विनंतीला मान देऊन आपला अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुरवडकर रमेश काका महाराज आज जातीने आवर्जून हजर आहेत आमची सुरवडकर भजनी मंडळी सगळी साथ द्यायला आणि शेटपळकर ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या सेवेसाठी आवर्जून आज आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचं त्यांचं अगदी सख्यत्व आहे अगदी जुन्या काळापासून अगदी बऱ्याच दिवसापासून मारुती महाराजांनी आज या सेवेला हजेरी लावली चांगली गोष्ट आहे आमच्या तालुक्याचं ते भूषण आहे आमच्या तालुक्यामध्ये त्यांची सेवा आहे आणि अतिशय हात गोड आहे
कीर्तन करायला काय लागतं ते त्यांना सांगावं लागत नाही, इतकं सुंदर वाजवतात. बऱ्याचदा वाजवणारी मंडळी पुष्कळ तयारीची महाराज असतील, मला माहीत नाहीत. पण कीर्तन करायला काय पाहिजे, ज्याला समयसूचकता म्हणतात, तिचा जरा थोडासा अभाव आहे असं स्पष्टपणे, आणि तुमच्यामध्ये ती उणीव नाही. कीर्तन करायला काय पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून आनंद मिळतो आणि समाजालाही आणि कीर्तनकार महाराजालाही आनंद मिळतो. आपली उपस्थिती आहे, धन्यवाद. चांगली गोष्टी, योग चांगला आहे, दुग्ध शर्करा योग आहे. शेटपळमध्ये माझी सेवा दुसऱ्यांदा आहे. गेल्या वर्षी आमच्या बोंगळे महाराजांच्याकडे सेवा होती नळाच्या पट्टीला एक, आणि आजची दुसरी. या पंचकृषीत माझी कीर्तनं कमी असतात आणि तालुक्यातच मी जास्त लक्ष देतही नाही. पहिल्यापासून बाहेरची सवय लागली, बाहेर जास्त जाण्यामुळं इथं वेळ देता आला नाही, आणि इथली अडचणही काही नाही. एकावर एक रचल्यावर कीर्तनकारांची गंज होऊन माल शिल्लक राहिली, एवढा माल शिल्लक आहे आमच्यात. हे आमचं भाग्य आहे इंदापूर तालुक्याचं. आजचं कीर्तन हे माझ्याकडं ज्यांच्यामुळं आलं त्याची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. ह्या शेटपळमध्ये माझी कीर्तनं कधीच नसतात, पण आमच्या सतीश बापूंनी ही कीर्तन सेवा माझ्याकडे आणली. त्यांचा या टेकाळे परिवाराशी अतिशय जीवशकंठश संबंध असल्यामुळं आपा ही सेवा आज माझ्या वाट्याला आली. आता ही सेवा उशिरा सुरुवात होती. ज्या अपेक्षेनं मला बोलवलं, आमंत्रण दिलं गेलं, त्या अपेक्षेची पूर्तता आज माझ्याकडून होणार नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट बोलतो. का? मला ज्या अनुषंगानं बोलावलं गेलं, बोंगळ्यांच्या तिथं चिंतन ऐकलं आणि या मंडळींना वाटलं ढगे महाराजांना बोलवावं. त्यासाठी आता वेळ कमी आहे आणि तुम्ही मला सर्वांनी 12:30पर्यंत मर्यादा दिली. 12:30पर्यंत आपल्याला कीर्तन सेवा समाप्त करायची, त्याच्या पुढं मला जाता येत नाही. मी लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही, पण चिंतनही कसरमध्ये ठेवणार नाही. चाली पहिली झाल्या, आता शेवटची एक म्हणून मधली द्यायचीच नाही आज. मग चिंतन मांडता येतं. कीर्तनामध्ये चिंतन वेगळं आणि प्रदर्शन वेगळं, फापट पसरा वेगळा. तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल तर बाकीच्या गोष्टीला जरा प्रतिबंध ठेवावा लागतो आणि तो बाळगावा लागतो, पाळावा लागतो. आणि म्हणून जिज्ञासू मंडळींनी चिंतनाची अपेक्षा असेल तर फापट पसारा दूर ठेवावा आणि चिंतनावर भर द्यावा. मी चिंतनावर भर देणारा बुवा आहे, शिवाय बाजारू नाही, बागवानी तर अजिबात नाही. मी याचा बाजार नाही करीत. मी फडकरी कीर्तनकार आहे. नाका पुढं चालतो, अभंग सोडवतो. बरेच कीर्तनकार अभंग सोडूनच बोलतात. मी अभंगावर बोलतो, अभंग सोडवतो. जेवढी वेळ आहे तेवढ्याच वेळा सोडवतो. पण श्रीगुरुमुखातून ऐकलंय त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही बोलत नाही. कारण मला माझ्या श्रीगुरूंनी जे ऐकवलं, जे श्रवण घडलं, ते माझे परम श्रद्धेय, परमादरणीय, प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण आमचे तात्याबा कोरटकर यांनी मला या परमार्थात आणलं, मोठं केलं, घडवलं, वाढवलं, पळायला लावलं. 2 नंबर माझे श्रीगुरू रामहरी दादा सुरवडकर, तुम्हाला माहीत आहे, पट्टीचे कीर्तनकार, इंदापूर तालुक्याचं एकेकालचं वैभव, गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत कंठस्थ. ह्या इंदापूरला कीर्तनकार म्हणलं तर त्यांची बरोबरी करणारा कुणीच नाही, असं हे पूर्वध्रुव माझे श्रीगुरू. त्यांच्या तालमीत तयार झालो. त्यानंतर श्रीगुरू आदरणीय हरिभक्तीपरायण जगद्गुरू तुकोबराईंचे 9वे विद्यमान वंशज, पंढरपूर निवासी, देहूकर फडाचे ज्येष्ठ अधिकारी श्रीगुरू आदरणीय बाबा महाराज देहूकर 36 वर्षे कृपा केली. फडावर 12 वर्ष दशमी, 12 वर्ष द्वादशी, 12 वर्ष खेरापत संध्याकाळची 3 तपसेवा करून घेतली. आणि श्रीगुरू आदरणीय मधुसूदन अण्णा देहूकर यांनी आमच्यावरती जीवश्य कंठश्य पुत्रवत आमच्यावरती प्रेम केलं. या सगळ्या श्रीगुरूंची कृपा झाली. म्हणून ही ढगे महाराजांच्याकडं, आणि ही आज वेळ आहे आणि मला जे पाहतात ही माझ्या श्रीगुरूंची कृपा आहे. मी संस्थेत गेलो नाही, शिकलो नाही, शिकून नाही, पण कृपेनं घडलो गेलो. तपश्चर्या आणि साधना ही परमार्थामध्ये फार मोठी उज्ज्वल 2 टक्के आहेत.
ज्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या आणि साधना आहे त्याला कशाची गरज नाही. हात ठेवा जयावरी झळके, हा पद्मकर्माता बारुके, तो जीवची परी तुके महेशेशी. श्रीगुरूची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. होता कृपा तुमची पशु बोले वेद, कृपा तुमची पशु बोले वेद, होता कृपा तुमची पशु बोले वेद, तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंद महिमा गा, चाले भिंत माई गाता, निर्जीव चाले भिंत निर्जीव चाले भिंद महिमा गाद. श्री गुरुची कृपा झाल्यावरती काय होत नाही. संत कृपा झाली इमारत फळाली. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने आपण जमलात. कार्य आहे म्हणजे कारण आहे. कार्य, कारण, नियोजन आणि संबंध ही 4 सूत्र असतात. त्याच्यामध्ये कार्य आहे श्राद्धाचं, कारण पुण्यतिथी आहे, नियोजन सप आणि कीर्तनाचं आहे आणि अन्नदानाचं आहे. संबंध या परिवाराचा त्यांच्याशी अतिशय रक्ताचा संबंध आहे आणि परिवारावरची ही एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आजची सेवा आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती रतनताई बलभीम टेकाळे या माऊलींना या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष होतंय. त्यांना जाण्याचं दुःख, त्यांच्या जाण्याचा खेद, आघात या कुटुंबावर झालेला, अखंड वर्षभर ते दुःख झेलून पेलून सहन करीत परिवाराची जी नैतिक जबाबदारी आहे ती पार पाडीत मृत्यू म्हणजे अंत आणि अंत्येष्टी म्हणजे इष्टी म्हणजे यज्ञ, मृत्यूपासून सुरू झालेला यज्ञ, त्यातला आजच्या यज्ञाची ही शेवटची आहुती, शेवटची समाप्ती, नामसंकीर्तन तथा अन्नदान ही शेवटची आहुती. आणि हा यज्ञ आज समाप्त दुपारी होतो. 1.5 ते 4 या यज्ञाच्या समाप्तीचा काळ आहे. आज संपवलं की दोष लागतो परिवाराला. योग पुढं राहणार नाही हे सांगता येणार नाही, आधी सांगून देतो. सगळ्यांनी 10 ते 12 कीर्तनं करायची ठरवली. 12:15ला नैवेद्य, 12:30ला पावणे 1ला जिकडं तिकडं पटांगण, टाटा बाय बाय. 1 वाजता इथं काही राहत नाही आप्पा. आता कायदा आहे का? 1:30 वाजता पितर यमपुरीतून इथं येतात आणि शुकशुकाट मंडपातला बघून हैराण होऊन उपाशी राहून परिवाराला तळतळाट देऊन निघून जातात. तुम्ही काय करावं असा माझा आग्रह नाही. मी कशासाठी उभा आहे? खरं बोलण्यासाठी. आणि खरं बोलण्याची एवढीच जागा आता जगाच्या पाठीवर शिल्लक आहे. नारदाची गादी, व्यासपीठ. आता तुम्हाला सगळे अनुभव आहेत. धड देखत कोर्टात सुद्धा गीतेवरती हात ठेवून देवा शपथ खरं सांगेन म्हणून धादांत खोटं बोलून खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करतात. होतं, होत आलंय, आहे, होईलही. कोर्टही मॅनेज करता येतं. न्याय प्रक्रिया सुद्धा विकत घेता येते आणि खोटंच चालतं जास्त. खऱ्याला किंमत राहत नाही आणि खऱ्याला त्रास होतो. खरं जगात कुठं राहिलंच नाही असं नाही, आहे ते फक्त ही नारदीय गादी आहे. इथं वक्त्यानं कधी खोटं बोलायचं नाही आणि जर बोलेल तर 27 प्रकारच्या रवरव नरकामध्ये त्याला पचावं लागेल. कीर्तन करून सुद्धा तो नरकातच जाईल खोटं बोलला तर. म्हणून शक्यतो खोटं इथं बोललं जात. खरं सांगतो, पुराण सांगतो, शास्त्र असं आहे. सोलापूरकर दात्यांच्या पंचकावर विश्वास आहे तुमचा? मान्य आहे तुम्हाला? मग 9 नंबर पान काढून डाव्या रकान्यात वरच्या बाजूला काय लिहिलंय पहिलं बघा. पितरांच्या नैवेद्याची वेळ आहे 1:30 ते 4. कसं ते सांगतो. आम्ही कीर्तन करतो 10 ते 12, नैवेद्य 12:15, 12:30ला पंक्ती उठतात आणि संपून पटांगण होतं मंडपात. सांगावं लागतं 2च्या पुढं. इथं कीर्तन होतं सकाळी, काही राहत नाही. दोष कोणता? पितर जे हक्काचं पिंड आणि हक्काचं अन्न
सेवन करण्याकरता इथं जेव्हा येतात तेव्हा यजमान भानावर नसतो. त्यानं त्याचं काम कीर्तन संपलं की निवद दावला. कोण जिथं दहन केलं तिथं दावतात, कोण गाईला दावतात, कोण घरात देवाला, कोण तुळशीला, कोण घरावर मशानभूमीत नैवेद्य दाखवतात. नैवेद्य कुठं दाखवायचा त्यालाही शास्त्र आहे. नैवेद्य पितरांचा घरावर सांगितलाय. 1:30 ते 4 ही पितरांच्या नैवेद्याची वेळ आहे. तुम्हाला कोड्यात न घालता थोडक्यात सांगतो पर्याय काय. कीर्तन 10 ते 12च करत जा. 12:30ला पंक्ती जेवून लोक आलेली सोयरे सगळे परिवार सगळे जीव खाऊ घालून व्यवस्थित वाटी लावीत जा. अडचण नाही तुम्हाला. हे चालत आलं ना असंच चालवा. पण एक काळजी घ्या, घरातला जो करताय ना तो त्याची पत्नी म्हणजे मुलगा आणि सून ह्या दोघांनी कायदा पाळायचा. कोणता. सगळ्यांनी अन्न खाल्लं त्या दोघांनी उभयतानी उपाशी राहायचं. 1:30च्या पुढं 2च्या दरम्यान घरावर जाऊन दक्षिणेला तोंड करून केळीच्या पानात सगळी मिष्टान्न पक्वान्न नैवेद्याचं ताटात भरून केळीच्या पानावर दक्षिणेकडं तोंड करून पाण्याचं गोल मंडल तर्जनी अंगठ्या शेजारचं बोट पहिलं ह्या बोटानं गोल मंडल तयार करून केळीच्या पानावरचं नैवेद्य त्यावर ठेवून हातावर डाव्या हातानं पाणी घेऊन पाणी उलट 3 वेळा फिरवायचं. उलट 3 वेळा आणि मागं 2 पावलं सरून कमरेवर हात ठेवून गुडघे जमिनीवर पती पत्नीनं टेकून मुलानं सुननं नैवेद्याच्या पुढं आई बाबा हे तुमचं श्राद्ध आहे, हे तुमचंच आहे, हे तुमचंच तुम्हाला मी अर्पण करत आहे. हे येऊन तुम्ही तुमच्या हक्काचं अन्न स्वादिष्ट भोजन करून तृप्त व्हा आणि आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वाद देऊन तुम्ही तुमच्या पितृलोकी जा. हे तुमचं आहे, हे तुम्हाला मी संकल्पित अन्न तुमच्या हक्काचं तुम्हाला देत आहे, त्याचा स्वीकार करा. म्हणून 3 वेळा नाक आणि कपाळ जमिनीवर घासून 3 वेळा दर्शन करून आई जेवायला या, आई जेवायला या, आई जेवायला या असं 3 वेळा आमंत्रण द्यावं लागतं. हे आमंत्रणाची पद्धत आहे. माहिती आहे का श्राद्धाचा नियम. मी ग्रंथ वाचून सांगतो. मला ऐकीव कीर्तन करायचा शौक नाही. मी कुणाच्याही उष्ट्या पत्रावळ्या गोळा करत नाही. मी ताकदीनं बोलतो. मला ग्रंथ वाचायचा जरा नाद आहे आणि जास्त वाचायचा नाद आहे. वाचून सांगतो मी. असं पुरावा आहेत. सकाळी 7ला सूर्योदय झाला असं गृहीत धरा. 7 ते 10 हा पहिला प्रहर 3 तासाचा. ह्या प्रहराला शास्त्र पुराणामध्ये प्रातःकाळ असं नाव आहे. उठणे, शरीर स्वच्छ करून स्नान संध्या देवपूजा करणे हा विधी आहे पहिल्या प्रातःकाळातला. आणि उशिरा झोपलेली रातभर जागलेली मोबाईलवर चॅटिंग करणारी उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठली 8-9ला. मग त्यांनी किमान 10 ते 1 हा दुसरा प्रहर उठून सगळं उरकून उद्योगासाठी बाहेर पडावं. या दुसऱ्या प्रहराला 10 ते 1चा प्रहर जो आहे याला संगव काळ असं नाव आहे. आणि तिसरा प्रहर चालू होतो दुपारी 1 ते 4. 1 ते 4 या काळाला मधला काळ म्हणतात. थोडक्यात माध्यान्ह काळ म्हणतात. पण पुराण त्याला अपराह्न काळ मानतं. याचं नाव आहे अपराह्न काळ. आणि हा पितरांसाठी प्रशस्त आहे. कधी चालू झाला 1 संपला कधी 4. मग पितरांना नैवेद्य जर तुम्ही 12:30ला दावीत असाल पितर जेवले का. वर्षभर ज्याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला ते पितर जर तुम्ही 12ला नैवेद्य दाखवून फुलं टाकून जर पितराचं कार्य संपवत असाल तर तुमचे पितर तृप्त आहेत का तृप्त आहेत. आणि असे सारासार विचार करून अतृप्त पितर कोपतात आणि कोपलेले पितर चक्रवाढ व्याजानं वसुली करतात. एवढं चिंतन आज मी तुमच्या पुढं मांडणार आहे. अभंग सोडवायचा आहे अगदी 5 मिनिटात. आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी प्रस्तावनेची गरज आहे. डायरेक्ट जर गेलो विषयाकडं महत्त्वाच्या 3 फेज कनेक्शन करून
तर तो दोष होईल माझा, म्हणून जाता जाता एक जबाबदारी म्हणून तो दोष अंगावर ओढवून न घेता वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती रतन बलभीम टेकाळे वय वर्ष 65 अल्पशा आजारानं जाणं झालं. थोड्याशा आजाराचं निमित्त मृत्यूला झालं आणि मृत्यूला कारण लागतं, असं कारण झालं आजाराचं आणि जाणं झालं. अर्थात किंबहुना ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यू ही गोष्ट अप्रिय आहे. या जगाच्या पाठीवर तो कोणालाच आवडत नाही, पण जो अप्रिय आहे तो अटळ आहे, तो टळत नाही. रामकृष्णादी अवतारादी पुरुष सुद्धा राहिले नाहीत, त्यांना सुद्धा जावं लागलं बाबा. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. आणि म्हणून जन्म आहे त्याला मृत्यू आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका म्हणजे तासा तासाला वेळ दाखवणारं यंत्र, घटिका यंत्र म्हणजे हातातलं घड्याळ. हे जसं फिरत राहतं तसं कालचक्र फिरत राहतं. जन्माला येतानाच मृत्यूच्या तारखा फिक्स ठरलेल्या असतात, फक्त डिक्लेअर केलेल्या नसतात, फिक्स ठरलेले असतात. आयुष्य प्रत्येकाचं ठरलेलं आहे, कुणाचं जास्त कुणाचं कमी, पण ठरलंय. जाण्याचा दिवस जन्माला येतानाच ठरलाय. एक उदाहरण सांगू का? कमीत कमी जन्माला आलेली मंडळी जन्माला येताना मेलेलीच जन्माला येतात. काय आयुष्यच नाही की हो, मरूनच जन्माला आली. आयुष्य आहे का? आयुष्यच नाही. काही 5व्या दिवसापर्यंत मरतात, काही काचत ठेवून बी 2-3 महिन्यात खलास होतात, आणि काही काही वयात येऊन लग्न जमल्यानंतर मरतात, लग्न होतच नाही. आणि काही काही 110 वर्ष अपरात्री आपण फिरलो वरच्या काळे परिसरात. तुमच्या 105 वर्षाच्या आजी तर तरी डोळं 1 मैलावरचं दिसतंय आजीला. हरभर फोडून खाती म्हातारी 32च्या 32 जाग्याला दात. 105 चालू आहे. आवाज दिला की टकटक म्हातारी बोलतीया. काय भाग्यवान आहे. आयुष्य ठरलंय, पण जावं लागणार. कुणालाच चुकत नाही, चुकवता बी येत नाही. आणि म्हणून आयुष्याचं वर्णन करताना माझ्या नामदेवरायांनी मोठं वर्णन केलंय, गोड वर्णन आहे. एकच उदाहरण सांगतो, नमुना म्हणून पुढे जातो. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 शते 9 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. 1 अब्ज 30 कोटी 10 लाख 7,700, 1 अर्बुद 60 कोट, 1 अर्बुद 60 कोट 30 लाख 10,700 वर्षे आणि 9 महिने. एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला, पण जावं लागलं. असे अनेक जबरदस्त आयुष्याची मंडळी आहेत, पण जावं लागतं. त्यांच्या जाण्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना 2 मुलं, शांतीलाल बलभीम टेकाळे, मोहन बलभीम टेकाळे, आणि 1 कन्या आहे सौभाग्यवती साधना पिंगळे बार्शी. एकूण नातवंड 3 मुलाची 4 आहेत. काही नाती काही नातू. याच्यामध्ये विषय एक महत्त्वाचा आणि विशेष करून अति महत्त्वाचा आहे. या परिवारात, टेकाळे परिवारात 3 जण वैष्णव आहेत, आणि ही जमेची बाजू आहे. 3 जण वैष्णव आहेत. थोरला मुलगा शांतीलाल, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वैशालीताई, आणि त्यांचा मुलगा नातू शिवराज. ही 3 मंडळी वैष्णव परंपरा जोपासतायत. त्यांना धन्यवाद. कुळामध्ये एकतरी वैष्णव असावा, नसल तर तापाचे तापा अधोगतीला जातो, किंबहुना नरकात जातो. आणि तो जाऊ नये याकरता आम्ही अट्टहासानं सांगतो, बाबा एक तरी वैष्णव असावा. यांच्याकडे 1 नाही 3, आणि अशी वैष्णव मंडळी आहेत, ती वैष्णव परंपरा जोपासतायत. त्यांच्या प्रवासाला आमच्या वारकरी संप्रदायाच्या शुभेच्छा. आणि शेवटच्या काळात या आईसाहेब माऊली मोठ्या भाग्यवान आहेत. मुलीनं सेवा इतकी केली की उणीव भासू दिली नाही, उणीव भासू दिली नाही. आणि परिवारासकट सगळ्यात परिवारानं या माऊलीची सेवा केली, आणि शेवट गोड झाला.
शेवट असा व्हावा की परिवारानं मृत्यूसमयी सेवा करावी. मृत्यूसमयी हाल अपेष्ट वाट्याला येऊ नये आणि अंतकरण रत्ती संभ्रमात राहू नये. मृत्यू आनंदात व्हावा आणि सहजासहजी व्हावा. त्याला गती मिळते, त्याला मोक्ष मिळतो, त्याचा उद्धार होतो. म्हणून आयुष्यभर काय कमावलं याचा हिशोब म्हणजे मृत्यू आहे. आयुष्यभर काय केलं याची पोचपावती म्हणजे मृत्यू आहे. आयुष्यभर पाप केलं का आयुष्यभर पुण्य केलं याचा जमा खर्च 23 ताळेबंद म्हणजे मृत्यू आहे. बुवा विठ्ठल हो. अभंग तुकोबरायचा आहे आणि या अभंगामध्ये कर्मयोग सांगितलाय. महाराज म्हणतात मी माझ्या वाट्याला आलेला कर्मयोग साधला. ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळामध्ये मी जन्माला येण्या आधी 7 पिढ्या पंढरीच्या वारीचा कट्टर नियम आहे. विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या चालत आलेली परंपरा जपण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. त्या परंपरेला गालबोट न लागू देता पंढरीची वारी, एकादशी व्रत, सोमवार, वैष्णवांचा आदर, वैष्णवांची सेवा, कथा कीर्तनाची आवड अशी परंपरा जपली. अखंड नामस्मरण केलं आणि परंपरा जपली. परंपरा जपल्यामुळं पंढरयाची कृपा झाली आणि पितरांची कृपा झाली. कर्म एकपट केलं आणि फायदा दुप्पट झाला. आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो हरी तुझे नाम गाईना खंड यावीन पाखांड नेने काही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकाराने सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे नेनावे. तुकोबराय आपली परंपरा जपतायत. परंपरा जपली. पंढऱ्याची कृपा झालीच पण पितरांची कृपा झाली. डबल कर्म एकपट फायदा दुप्पट. लावे लाभ दुनावला लावे लाभ दुनावला लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने लावे लाभ दुनावला लावे लाभ दुनावला जीवदाला दरुशने जीवदाला दरुशने लावे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला काम एकपट फायदा दुप्पट. परमार्थ केला. पांडुरंगाची कृपा झालीच पण पितरांची कृपा झाली. दुप्पट फायदा कोणता? तुकोबराय म्हणले ज्यांनी ज्यांनी पितरांना विनमुख राहून पितरांना वंचित ठेवून पितरांचा संकल्प न पूर्ण करता पितरांच्या चालत आलेल्या परंपरेला बगल देऊन फाटा देऊन ज्यांनी मनमानी कारभार आयुष्यात केला
अशा अनेक मंडळींना चक्रवाढ व्याजाने किंमत मोजावी लागते आणि ती म्हणजे नारायण बली, नागबली, काल सर्पयोग शांती. 3 दिवस राहून निरा नरसिंहपूर, नरसोबाची वाडी, कृष्णा कोयना, कोयना पंचगंगा, नाही का, त्र्यंबकेश्वर, गया, प्रयाग, अलाहाबाद, बिहारमधली ओरिसामधली असणारी पितृगया, फाल्गू नदीच्या काठावर असलेली गयासुर विष्णूने मारला 35 किलोमीटर पसरलेल्या प्रेतावर, प्रेत आत्म्याच्या त्या प्रेताच्यावर आपल्या पितरांच्या वतीने केलेल्या पिंडदानाच्या श्राद्धादी क्रिया करून विष्णूचा पाय जिथं उमटला त्या मुख्य मंदिरात ते सगळे पिंड अर्पण केल्यावर पितरांना मोक्ष आणि गती मिळते, उद्धार होतो जन्म मरणातून. आणि दुसरी गया गुजरातमध्ये सिद्धापूरजवळ जिथं कपिलांनी आपल्या आईचं पहिलं श्राद्ध केलं, त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. जिथं परशुरामांनी आपल्या रेणुका मातेचं श्राद्ध केलं, त्याचं नाव बिंदू सरोवर. 7 सरोवर जगाच्या पाठीवरती पवित्र आहेत, त्यातलं बिंदू सरोवर गुजरातमध्ये. बिंदू सरोवर, कैलास सरोवर, मानस सरोवर, नाही का, आमचं खालचं दक्षिणेतलं हंपी जवळचं, होसपेठ जवळचं पंपा सरोवर, जे रामायण कालान वाली सुग्रीवाची नगरी आहे. अशी 7 सरोवर आहेत. त्या सिद्धापूर जवळच्या मातृगयेला जाऊन मातृकुळाचं ऋण फेडावं लागतं. अशा 2 गया भारतामध्ये आहेत आणि त्या पितरांच्या उद्धारासाठी तयार आहेत. शास्त्र पुराणांनी वर्णन केलेलं आहे. ज्यांच्यावरती पितरांचा कोप होतो, मातृकुळाचा झाला तर सिद्धापूर जवळच्या गुजरातमधल्या मातृगयेला, आणि पितृकुळाचा कोप झाला तर पितृगया, बुधगया, जिथं बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला, त्या पितृगयेला जाऊन पितृतर्पण करावं लागतं. ज्या नदीला सीतामातेनं रामायणामध्ये शाप दिला, खंडित होशील आणि दुर्गंधीयुक्त होशील, तिच्या पाण्यात नसलेलं पाणी आहे, 12 महिने जा, किडे असतात पाण्यात. रामायण बघा, सीतेचा शाप आहे, ते का कसं कशामुळं ते सविस्तर बघा घरी गेल्यावर. पण त्या फाल्गू नदीच्या काठावर असलेलं विष्णुपद नावाचं तीर्थक्षेत्र पितरांना मोक्ष देणारं मोक्षदायी आहे. ज्यांनी ज्यांनी पितरांच्या बाबतीत हलगर्जीपणा केलाय, दुर्लक्षपणा केलाय, त्यांना त्रास दिलाय, त्यांच्या इष्टटी हिरावून घेऊन त्यांना बेवारस पुणे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला, एस टी स्टँडवर चला दिव्हाळंदीला नेतो म्हणून कुठंतरी असं सोडून देऊन, बेवारस रस्त्यावर सोडून देऊन, तीर्थक्षेत्रात नेऊन कुठंतरी चंद्रभागेत सोडून त्यांच्या इष्टटी ज्यांनी आपापल्या नावच्या करून घेतल्यानं आईबाप बेवारस गेले. असा बेवारस ज्यांचा आत्मा अतिशय खेदयुक्त दुःखानं आणि ज्याचा संपलाय, एल विस्तार वाढून, मुलं बाळं असून, नातवंड परतुंड असून सुद्धा, असा ज्यांनी आईवडिलांचा त्याग केला, अनाथ आश्रमात सोडलं, वृद्धाश्रमात सोडलं, रस्त्यावर सोडलं, बेवारात सोडलं आणि इस्टेटी हिरावून घेतल्या. एका महाभागानं मला विचारलं, होय ढगे महाराज, तुम्ही जरा श्राद्धावर जास्त बोलता. आम्ही आमचं आईबाप वृद्धाश्रमात सोडलं, मेलेला आम्हाला सांगितलं, पण आम्हाला सवड नव्हती. आम्ही अमेरिकेत होतो, आम्हाला जमलं नाही यायला आईबापाला काय करायला. आम्ही सहज सांगितलं, तिकडची तिकडे इलेवाट लावा, विचारसुद्धा करू नका, परवानगी तुम्हाला. आणि तिकडंच परवानगी दिली, म्हणून तिकडंच इलेवाट लागली गेली. आणि त्यामुळं कधी गेलं ही माहीत नाही, त्यामुळं त्यांचं सुतक कधी फिटल. मी म्हणलं, आता चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही सुतकातच सगळ्या अवलादी, इथून पुढच्या, इथून पुढं सुतक फिटायचा विषयच घेऊ नको डोक्यात. ज्या दिवशी आईबाप सोडले वृद्धाश्रमात, त्या दिवशी मूर्खात तू, तुझ्या सकट तुझं गबाळ, सगळं सुतकातच आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत जगाच्या पाठीवर तीर्थच नाही की जे तुला शुद्ध करील. आता असंच मारायचं, संपणार एक दिवशी सगळं. म्हणून जगाच्या पाठीवर, या सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात आत्यंतिक दुःखदायक जीवन जगतायत, क्लेशदायक जीवन जगतायत, असहाय्य जीवन जगतायत, उद्विग्नता आहे, उदास आहे, जगण्यात आनंद नाही.
न जिवंत राहिलेलं बरं असा जो झालेला आहे ना माणूस, ह्या सगळ्या दुःखाचं एकमेव कारण आहे अति प्रखर पितृदोष. जिवंतपणी आईबापाचं ज्यांनी अन्न वस्त्र निवारा म्हणून हाल केलं, अरे शास्त्र सांगतंय सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवे शिकिर शरीरे लोन किजे. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, म्हणून जित्या पित्रा त्रिकाली नमन त्यांचे कदा न करावे हेळण, त्यांची आवज्ञा आपण प्राण गेल्या जाण करू नये. हा कायदा आहे, हा पुत्र धर्म आहे, मुलाचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य? जित्या पित्रा त्रिकाली नमन. त्रिकाली सकाळ दुपार संध्याकाळ 5 मिनिटं आईबापाजवळ बसून आईबापाचं दर्शन घ्यावं. बाहेर निघाला आईबापाजवळ बसावं. आई तब्येत बरी आहे का? तुझी चोळी फाटली का? चोळी आणू का? खाण्याची काय इच्छा आहे का? तुला भूक लागते का? गोळ्या आहेत का? तुझी काय इच्छा आहे? ती म्हणते बाबा मला काय बी नको बघ, पण दिस बुडायच्या आत घरी येत जा. काळजी वाहू सरकार. आई गेली ना, ह्या जगात काळजी करणारं तुमचं कोणीच राहत नाही. आणि बाप गेला त्या दिवशी तुमचा आधार वृक्ष कोसळला. जिवंतपणी मुलगा बापाशी बोलतच नाही, बाप लेकाचं जमतच नाही, बोललेली कधी दिसतच नाहीत, अगदी विचार करून एकत्र बसत नाहीत. जे बसत असतील त्याचं त्रिवार वंदन. जे आईवडिलाजवळ वेळ देतात, बसतात, चौकशी करतात, सुखादुःखाची सकाळ संध्याकाळी चर्चा करतात, त्यांचं पाय धुवून तीर्थ घेतो मी. असा कोण असेल तर दाखवा. म्हणून ज्यांनी आईवडिलांची चौकशी करून घराच्या बाहेर पडलेत ना, ते जीवनामध्ये कामयाब होतात. मनामध्ये कुठल्याही कार्याचा संकल्प करून घरातनं बाहेर पडणाऱ्या कारभारी मुलानं ढेलजत बसलेल्या अंथरुणात पडलेल्या आईला बापाला दर्शन घ्यावं. तालुक्याला चाललोय, महत्वाच्या कामाला चाललोय, किंबहुना 25 एकर खरेदी आहे शेजारची, लग्न जमवायचंय, 10-5 कोटी रुपये कुणीतरी देतो म्हणलाय, ती आणाय चाललाय. आई बापाचं दर्शन त्या सुरकुत्या पडलेल्या हातानं जर हातपाठीवरनं फिरला ना, मस्तकावरनं फिरला, त्या मुलाचा तसल्या खडबडीत 90 वर्षाच्या आईनं जर आलाबाला घेतला, लवकर ये बरं का बाळा, कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्हाला, काम फत्ते होणार, 100% यशस्वी होऊनच घरी येणार. जीवनात ज्याला यशस्वी व्हायचंय त्यानं आपल्या म्हाताऱ्या आईबापाचा आशीर्वाद घ्यावा, 5 मिनिटं वेळ द्यावा आणि बाहेर पडावं, कामयाब. दुसरा पर्याय, तुळशीला 1 प्रदक्षिणा कमीत कमी करून तुळशीचं दर्शन घेऊन जावं, कामयाब. देशी गाई घरात असावी, सांभाळा, सेवा करा त्याची. भाग्यवान आहे ज्याच्या घरात तू देशी गाय आहे. त्या देशी गायला कानात सांगा, माते महत्वाच्या कामाला चाललोय, माझ्यावर तुझी कृपा असू दे. देशी गायीच्या कानात सांगा, कपाळावरून, वशिंडावरून, पाठीवरून, सूर्यनाडीवरून शेपटापर्यंत 1 हात फिरवा आणि उजवी प्रदक्षिणा घालून जा, कामयाब. संध्याकाळी काम होणार. नसल तर रामकृष्ण हरी म्हणून पहिला उजवा पाय बाहेर टाका आणि मग कुठंही जा, कामयाब. अजून एक सांगू, साध्या गोष्टी आहेत त्या, काय हरकत आहे का? ह्याला पैसे लागतात? ह्याला काय मीटर आहे? ह्याला काय किंमत मोजायची त्रास आहे का? काय ऐकून घ्या, साध्या गोष्टी असतात. रामकृष्ण हरी म्हणा, बाहेर पडा, कामयाब. उजवा पाय बाहेर टाका आणि पूर्वेला 5 पावलं किंवा उत्तरेला 5 पावलं अंगणामध्ये चाला आणि मग कोणत्या बी दिशेला जा, कामयाब. अरे अनुभव घेऊन पहा. हे काय कुडमुड्या जोशीच तुम्हाला सांगतोय काय? हे असं बघलतलं नाही, हा पोट भरून नाही सांगित तुम्हाला, पुराण सांगतंय. हे शास्त्र आहे, शास्त्र पाळण्यासाठी असतं बाबा. आणि म्हणून आई बाप जिवंत असावेत. भले 90 वर्षाची आई, 100 वर्षाचा बाप आहे, पण ढेलजत पडू नये, बिछाण्यात पडू नये. 25 वर्षे कोमात गेलेला बाप आहे पण जिवंत आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यावर अजून वचक आहे, बरोबर का बा? जिवंत बाप असल्यावर
शेजाऱ्यावर वचक राहतो, कुणी बोलत नाही, घराच्या नादी लागत नाही. का? म्हातारा जिवंत आहे, लोक अजून म्हातारा आहे अजून. पण ज्या दिवशी म्हातारा गेला त्या दिवशी छत्र गेलं, आधार गेला. आईबाप जिवंत असावे, भाग्यवान मुलगा. त्यानं देवाची नाही, त्यानं म्हातारे आईबापाची सेवा करावी. तुकोबराय म्हणतात, ज्यांनी ज्यांनी पितृदोष ओढवून घेतले, अनेक मंडळी अशा आहेत की ती पितृदोषानं उद्विग्न आहेत, जगण्यात राम नाही राहिला, मेलेलं बरं, अशी अवस्था आहे. आजकाल जगाच्या पाठीवर जी दुःख भोगणारी मंडळी दिसतात, प्रयत्नवादी आहेत, उत्पन्न भयंकर आहे, कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न आहे, पण वर्षाच्या शेवटी 23 ताळेबंद केला, जमा खर्च केल्यानंतर काहीच राहत नाही हातात, आउटपुट काहीच नाही. 23 ताळेबंद केल्यावर हातात काहीच नाही, डोळ्याला दिसतंय कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न घरात येत आहे, शिल्लक काही नाही. त्याला मराठीत म्हण आहे, जरा तुम्हाला जड जाईल माझी भाषा, पण जरा ग्रामीण भागातली भाषा आहे माझी. हया हयान भलाड्यातला हया. लवकर कळतं असलं. ज्ञानेश्वरी, महाभारत, श्लोक कळायला जड जातात, पण हे कळतं लवकर तुम्हाला. हे तुमच्या अखत्यारीतलं आहे, अनुभवातलं. अजून एक सांगतो व्यवहार. बाबू जेवला पतार पालतन फेकून दिलं गावाच्या खालतं. अजून एक तिसरी म्हण आहे, आन मेल्या पाहिली करती वाहिली. येळा का भोपळा, आंबा का तुंबा. नवरा घरात, बायको अंगणात, बायको घरात, नवरा अंगणात. नवरा बायको 3 वर्ष 36 नाही. मुलीच झाल्या, मुलगाच नाही. मुलं झाली, लग्नच नाही. ज्यांची झाली त्यांना पोरं बाळ नाहीत. मुलं होतात पण मेलेली जन्माला येतात. काही लग्नाच्या वयाची होतात आणि मरून जातात. प्रखर पितृदोष. पितृदोषाची लक्षणं सांगू. भावकीत वाद वाढला म्हणून, वाटणीवरनं वाढला म्हणून कोर्टात दावा दाखल केला. ज्यांनी केला तो गेला, आणि तो गेल्यानंतर त्याच्या मुलानं ती परंपरा चालवली, तोही गेला. 3ऱ्या पिढीला दावा चालू, तारखा चालू, तरी वाद मिटला नाही, तोही गेला. आणि 4थ्या पिढीला केस बोर्डावर आली. 4 पिढ्या कोर्टात दावा, निकाल नाही. मुली मोठ्या झाल्या, लग्न होऊन नांदायला गेल्या. 4-5 मुलांच्या आया झालेल्या मुली म्हाताऱ्या झाल्या, दात दाडा पडल्या, वय झालं. किरकोळ कारणावरनं सासरच्या माणसाने हाकलून दिल्या आणि म्हातारपणी आईबापाच्या घरी आणून सोडल्या. जरा दुरेगी मारून घ्या. हे कीर्तनात तुम्ही नसल ऐकलं अजून, पण ऐका आणि माझ्या प्रत्येक शब्दाचा विचार घरी गेल्यावर करा. असं का होतं याचं कारण आहे प्रखर पितृदोष. काय घडलंय? आई आणि वडिलांचा अन्न वस्त्र निवारा म्हणून कधी विचार केला नाही. त्यांना गोड शब्द कधी बोलला नाही. त्यांच्या सुखदुःखाचा कधी विचार केला नाही. अशा प्रखर पितृदोषाचा परिणाम तो चक्रवाढ व्याजानं पुढच्या पिढीला भोगावा लागतो. आणि ती वेळ आपल्या पुढच्या पिढीवर येऊ नये वाटत असेल तर देव बाजूला ठेवून आई वडिलांची सेवा मृत्यूपर्यंत पोटच्या पोरासारखी करा. अन्यथा तुम्हाला गयेला गेल्याशिवाय, नाशिक त्र्यंबकेश्वरला गेल्याशिवाय, त्रिपिंडी नारायण बली नाग बली केल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या शापातून मुक्ती नाही. मग नारायण नाग बली हा विधी 3 दिवसाचा त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन करणं, भटा ब्राह्मणाला मन मानेल तेवढी दक्षिणा देणं, ह्या गोष्टी तुकोबराय म्हणतात मला करायची गरज नाही. आपला मूळ विषय, तुम्हाला गरज आहे तुम्ही बिनधास्त करा, मला गरज नाही. का? माझ्यावर माझे पितर, स्वर्गीय पितर प्रसन्न आहेत. का? त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन मी जीवनाचा प्रवास पूर्ण केला.
जबाबदारी सांभाळली, आई वडिलांच्या प्रतिज्ञा परंपरा मोडीत काढल्या नाही, बगल फाटा दिला नाही, उलट उलट जोपासल्या. परिणाम मला गयेला जाण्याची गरज राहिली नाही आणि गयेला न जाता पंढऱ्याची माझ्यावरती कृपा झाली. म्हणून माझ्या जीवनामध्ये कर्म एकपट घडलं पण फायदा दुप्पट झाला. आणि म्हणून मला कर्म वेगळं करण्याची आवश्यकता राहिली नाही. पितरांच्या उद्धारांसाठी काय करावं लागतं? मृत्यूपासून वर्षश्राद्धापर्यंत बराचसा कर्मयोग सांगितलाय. धर्मग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलंय. माणसाच्या मृत्यूपासून वर्षश्राद्धापर्यंतचा विधी अतिशय प्रखरतेने सांगितलाय. अनेक ग्रंथांनी वर्णन केलंय. तो करावा लागतो. मागच्या परिवाराची ती नैतिक जबाबदारी असते. ती जर यथासांग विधी नाही झाला तर दोष परिवाराला आणि दोष पितरांना सुद्धा भोगावा लागतो. पितरांना गती मिळत नाही म्हणजे त्यांना जिथं जायचंय तिथं जाता येत नाही. किंबहुना त्यांना अवकाशाच्या पोकळीत असं खाली मुंडीवर पाय असं उपराट त्यांना या अंतराळामध्ये अधोगतीला जावं लागतं. आणि ज्यांच्यामुळे ही अधोगती त्यांच्या वाट्याला आली ते त्यांच्या रक्तमासाचे सगळे परिवारातले जेवढे सदस्य आहेत त्यांना चक्रवाढव्या जाणं त्याची दुःखाची फेडावी लागते. म्हणून कर्माला प्राधान्य द्यावं. जे वाट्याला आलं ते करावं आणि ते पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. तुकोबाराय म्हणतात तो प्रयत्न मी केला आणि मी प्रयत्न केल्यामुळं माझ्यावर माझ्या पितरांचा आणि पंढऱ्याचा कुठल्याही प्रकारचा भार आणि कुठल्याही प्रकारचा बोजा राहिला नाही. असा तुकोबरायचा 4 चरणाचा घोषवारा अभंगाचा सरळ भावार्थ प्राप्त वेळेत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. उरलेल्या वेळेत उरलेलं पुढचं चिंतन महत्वाचं तुमच्या पुढे मांडतो. विठ्ठल विठ्ठल. मरणासन्न व्यक्ती जर घरामध्ये कुणी असेल, मरणासन्न म्हणजे 100 पर्यंत पोचलेली व्यक्ती आहे, कधी जाईल याचा नियम नाही, भरोसा नाही. अशा काळात परिवाराची जबाबदारी काय हे तुम्हाला माहीत नसेल आणि त्यासाठी तुम्हाला ताकदीनं सांगतो. हे ऐका, महत्वाचं आहे. घरातली व्यक्ती आई असेल, वडील असेल, आजोबा असतील, पण ते जाण्याच्या मार्गावर आहेत, चिन्ह आहेत. 100 पार किंवा 100च्या आसपास प्रवास आहे जीवनाचा. कधी जातील नियम नाही. अशा वेळेला घरातल्या सुज्ञ जाणकार कर्तबगार कर्त्या पुरुषाची जबाबदारी काय? जिथं म्हातारा आहे, जिथं म्हातारी आई वडील जिथं आहेत त्यांची खोली भरपूर हवा, भरपूर सूर्यप्रकाश असावा, दारं खिडक्या मोकळी असावी, देवाजवळ सतत नंदादीप लावलेली असावी, विजलेली नसावी. त्या काळातलं सांगतोय, आयुष्यातलं नाही, शेवटच्या काळात. आणि घमघमाट तिथं असावा, वातावरण प्रसन्न असावं. मुलगा मुलगी आई बहीण सून पत्नी भाऊ कुणी असेल त्या व्यक्तीने आधार द्यावा, मांडीवर डोकं घ्यावं. मृत्यूसमयी थोड्या काळात जाणार आहे अशी अवस्था कळून आली, मांडी द्यावी, हातात हात घ्यावा, त्यांच्या कानावर मंद स्वरामध्ये राम कृष्ण हरीची धून कानावर पडावी. जमत असेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणावं आणि त्यांना ऐकवावं, हरिपाठ ऐकवावा किंवा 9वा 12वा 15वा गीतेचा अध्याय वाचावा, त्यांच्या कानावर पडावा. फालतूक बोलू नये, फालतूक प्रश्न विचारू नये. कुठं पुरलंय, कुठं इस काटलंय, कुणाचं किती येणं आहे, ती वरची 25 एकर तुलाच राहू दे म्हणला होता तुम्ही तर चाललाय, आमची मागं डोकी फुटतेली, कोर्टन कचेऱ्या होत्याल्या, दादा ही एवढं करून द्या. जाळ कर त्याच्यावर टँकरवर राखेल होत,
ह्याची अवस्था काय आहे? मरताना सगळ्यालाच कळणार आहे ते. मृत्यू सहज येत नाही आणि मृत्यू सहजासहजी देहाला स्पर्श करीत नाही. दुरेगी मारून ठेवा. मृत्यूच्या यातना काय असतात त्यानं स्वतः मेल्याशिवाय कळत नाही. हे सांगून बी कळायचं नाही तुम्हाला. तुम्ही ऐकून घेणार आणि सोडून देणार आणि घरी गेल्यावर म्हणा मस्त रहो मस्ती में, आग लगो मस्ती में, क्या हुआ तो क्या हुआ और क्या हुआ तो क्या हुआ. है का? माणसं मस्तीत राहतात पण माहीत नाही कोण दिवस येईल कैसा, नकळे देहाचा भरवसा. क्या जीवने की पकरियास, हा तो लिया नाही तेरा घास. आणि म्हणून कधी जाईल क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास केळी सत्ता नाही हाती. मग काळजी करावी लागते. काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घ्यावी लागते. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं चांगलं, केव्हाही चांगलं. आणि म्हणून मरणोत्तर प्रसंगी सावध राहून त्याच्या प्राणोत्क्रमणासमयी वातावरण निर्मिती सुंदर करावी. त्यांना सांगावं कशाचीही आशा करू नका. अंधकरण चित्त स्थिर करा. प्रभूचं नामस्मरण करा. रामकृष्ण हरी म्हणा. ओम नमः शिवाय जप करा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कुठं करू नका. डोळ्यापुढं प्रभूची मूर्ती आणा. देवाचं रूप आणा. देवाचं ध्यान करा. देवाचं भजन करा. आणि मृत्यू आलाच येतो पण पुण्यवान आणि भाग्यवान माणसाला येतो. कधी गेला कळत नाही. समजावं पुण्यवान आहे. पण मृत्यू यावा म्हणून 6-6 महिने नवस करतात. काही 10-10 वर्ष वाट बघतात. काही 15-15 वर्ष कोमात गेलेल्याबद्दल वैतागून गेली. शेजारी पाजारी भाऊकी घरातली परिवार वैतागून गेला. 15 वर्ष कोमात. निस्ता आले गेलेल्या लोकांच्याकडे असा रका रका बघतो. हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, फिरत नाही. कीर्तनाला तर कवाच येत नाही. आणि मग पाहुणे रावळी फोन करते ती कस काय मग आपाचं कस काय आपा तसंच आहे. काही हिंडतात का? अजिबात नाही. काही आंघोळ पाणी कवाच नाही. कवा केली? 25 वर्ष झाली. काही लय जवळचं जिव्हाळ्याचं पाहुणं आलं सगळ्या परिवाराला बोलवलेलं का आपण आंघोळ कवा केली होती? 25 वर्ष झालं आंघोळच नाही. मग म्हणले चला आंघोळ घालू. चला घालू आंघोळ. मग 5 पैलवानं असं बोलवलं. दांडग तरुण तगडा धरा असा हात घातलं. 25 वर्ष असं टाकलेलं होतं. असं हात घातल्यावर जराशे शेणात हात गेल्यावर हात गेलं. हात नासलंय शरीर पण मृत्यू स्पर्श करीत नाही. पापी आहे समजावा. आयुष्यभर केलेलं पाप आहे. अरे मृत्यू सुद्धा ज्याला स्पर्श करीत नाही किती पापी आहे. पापीन पुण्यवान ओळखण्याची चिन्ह आहेत. ही खून आहे, हे सूत्र आहे. याच्या उलट पुण्यवान सांगू का? पुण्यवान कधी गेला हे कळतच नाही. जो जाऊ नये असं वाटतं तो लवकर जातो, अकाली जातो, न कळत जातो, हसत हसत जातो, हसत हसत मृत्यूला कवटाळतो. पुण्यवान आहे. मोठमोठ्या सर्जनला आणि एमडीला सुद्धा कळत नाही कधी गेला. पण जाण्याची दिशा कळते. आणि डॉक्टर सुद्धा म्हणतात काय नाही घरी न्या, आमचा विलास संपलाय, घरी न्या. झाकले घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा. आणि या रीती जो पांडवा देह ठेवी पुण्यवान आहे. पाप्याच्या देहाला मृत्यू सुद्धा स्पर्श करीत नाही. मृत्यू भीतो इतका पापी. असा जर पापी पृथ्वीवर कुणी असेल तर यमाच्या यमपुरीतले 27 नरकाचे कुंड आहेत. अनेक प्रकारचे घाण वाईट. नाशिकेत नावाच्या ग्रंथात वर्णनालय सविस्तर वाचा. त्या नरकांना थरकाप सुटला. ते नरकाचं कुंड कापत होतं म्हणजे असं थरथर कापत होतं जित्या माणसासारखं. नरकाचं कुंड कोट्यावधी पापी त्याच्यात बसतेलं असलं मोठं कुंड सांगितलं यमपुरीतला. आणि ते कापत होते तेव्हा गुप्तचित्रानं विचारलं. गुप्तचित्र म्हणजे जरा उलट नाव झालं का? हा
चित्रगुप्त, तुम्ही त्याला चित्रगुप्त म्हणता, मी त्याला गुप्तचित्र म्हणतो. त्याचं खरं नाव गुप्तचित्र आहे आणि समाजाने त्याला चित्रगुप्त उलटा केला. चित्रगुप्त नव्ह, गुप्त राहून चित्र काढतो त्याचं नाव गुप्तचित्र. खरं नाव ते आहे. गुप्तचित्र म्हणजे आधुनिक काळातला CCTV कॅमेरा तुमचा, क्षणाक्षणाचे क्षणचित्र कॅप्चर करणारा तो गुप्तचित्र ते काम करतो. प्रत्येक व्यक्तीच्या मागं पुढं राहून, अवतीभोवती राहून, त्याच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर निगराणी ठेवून त्याचे क्षणचित्र कॅच करतो आणि त्याचा मास्टर डेटा मृत्यूनंतर यमाकडे पोच करतो. यम त्याच्या स्क्रीनला जोडतो. मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर सगळा सिनेमा बघतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत काय काय उद्योग केलंय, त्या टोप्या कुणाला घातल्या, किती आपल्या डोंबल्याला घालून घेतले, हे सगळं उद्योग त्याला सांगावं लागत नाही. तो कुणाला विचारित नाही. तो पॅन ड्राईव्ह सिनेमा, आय विटनेस पुरावे ग्रहीत धरून पाप मोजलं जातं, पुण्य मोजलं जातं. पाप पुण्याचा लेखाजोखा करून पाप जास्त झालं तर नरकात, पुण्य जास्त झालं तर देव शरीर, आणि पापन पुण्य समान झालंच कदाचित तर त्याला मग मनुष्य जन्म मिळतो. पण मनुष्य जन्म देण्याकरता सुद्धा यम शेवटची तपासणी वासना तपासतो. मरणाच्या टायमाला वासना काय होती, म्हणून मरताना देवाचं नाव वाचेला यावं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नात्यत्र संशया. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जयांती जे मती तेची तया पुढती गती. म्हणून वासना तपासल्यावर ज्याच्यात वासना राहिली त्याचा जन्म डिक्लेअर करून वासनेप्रमाणे जन्म डिक्लेअर होतो. आणि मग यमाच्या आज्ञेने हा पितरात्मा यमपुरीतून पुन्हा इथं ज्यांचं श्राद्ध चालू आहे 10 ते 12, 12:30 वाजता न्याय 12 वाजता निकाल सुरू होतो. 12:30 पर्यंत निकाल प्रक्रिया पूर्ण होते. 12:30 वाजता वासना तपासून पुढचा जन्म फायनल होऊन त्याची फाईल बोर्डावर येऊन क्लोज केली जाते 12:30ला. आणि मग यमधर्म आज्ञा देतो, जा तुझं शेवटचं श्राद्धाचं कीर्तन ठेवलंय, त्यासाठी अन्नदान आहे आणि तुझ्या हक्काचा जो पिंड आहे, आता पूजा घरामध्ये केली असेल त्यात 3 पिंड आहेत. 3 पिंडाच्या व्यतिरिक्त अजून 39 पिंड करावे लागतात. आज त्याची पूजा असते. आईच्या 21 आणि बापाच्या 21 आणि 21 दुने 42 टोटल पिंड, आणि धर्माचे 3 पिंड असतात. अशा 42 पिंडांची पूजा आज असते. त्यातले मुख्य 3, त्यातला पिंड तुझा, तुझ्या हक्काचा खाऊन तृप्त होऊन तुझ्या परिवाराला भविष्यासाठी आशीर्वाद देऊन, किंवा त्याने जर तुमचा काही गुन्हा केला असेल तर त्याला शाप देऊन तो तुझा पुढचा जन्म भोगायला परत रिटर्न ये. यम धर्माच्या आज्ञेने हा अमृत आत्मा आपल्यातून गेलेला आज फायनल बोर्डावर केस येऊन निकाल लागून आज तो इथं येऊन दुपारी 1:30 ते 4 या वेळात किंवा 1:30 ते 2:30 या तासात इथं थांबतो. त्याचा पिंड आणि स्वाहा करून तृप्त होतो आणि तो 3:45 3:30च्या पुढं तो निघून जातो. त्याला इथं थांबता येत नाही. अपराह्न काल संपला की पितृलोक इथं थांबत नाहीत. म्हणून 1:30 ते 4 हा पितरांचा टाइम आहे. बाबा विठ्ठल. आता त्याच्याबद्दल एक महत्वाचं, जे यजमान आहेत आज कार्याचे मालक आहेत, या माऊलीचा जो मुलगा आहे त्या मुलानं त्यांच्या पत्नीनं म्हणजे दोघा उभयतांनी फक्त हा नियम पाळायचा. केळीच्या पानात नैवेद्य भरायचा, ताटात घ्यायचा, पाणी घ्यायचं, 1:30च्या पुढं जायचं वर घरावर, दक्षिणेला तोंड करून गोलमंडल करून पानावर नैवेद्य ठेवायचा. पाणी उलटत 3 वेळा फिरवून नाक कपाळ घासून 3 वेळा दर्शन करायचं, पाया पडायचं. हे तुमचंच आहे. जेव्हा तृप्त व्हा, आम्हाला आशीर्वाद द्या. दर्शन करून उठायच्या आत पक्ष्यानं येऊन त्यातला कुठलाही अन्नपदार्थ, कुरवडी म्हणा, भजे म्हणा, असा जर पोळीचा घास पळवला, कावळा शिवला त्या घासाला,
समजून जा, तुमच्यावर तुमच्या आईची कृपा आहे, तुमचं श्राद्ध सफल झालंय, हा आय विटनेस पुरावा आहे. नाहीतर समजून जा, हे श्राद्ध कुठंतरी हुकलंय, कुठंतरी चुकलंय, कुठंतरी मी कमी पडलोय, हे समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल. वर्षातून 3 वेळा हा विधी करायचा आहे. बरीच जास्त शिकलेली सुशिक्षित म्हणून घेणारी, केसाच्या लांब्या ज्याने जास्त वाढवल्या, शरीर पोचलं पण मेंदूचा विकास ज्यांचा झाला नाही, अशी बरीच मंडळी पितृकर्मापासून वंचित आहेत, मानायला तयार नाहीत, आई बापाचं श्राद्ध घालायला तयार नाहीत. श्रद्धा नाही आणि विश्वास नाही. श्राद्ध शब्दाचा अर्थ आहे अदृश्य, अतृप्त, पितरांच्या प्रित्यर्थ केला जाणारा कर्माचा विधी म्हणजे श्राद्ध. सरळ व्याख्या सांगू, श्रद्धेनं केलं जातं याचं नाव श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पितर जर 1 वर्षात 3 वेळा त्यांचा विधी पूर्ण झाला नाही तर पितर अतृप्त राहतात, भुकेलेले राहतात. 3 वेळा ज्या दिवशी जातात तो दिवस म्हणजे पुण्यतिथी. तीच तिथी भाद्रपद महिन्यात, भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत पितृपक्ष पंधरवड्यात महालय, त्याला महाळ म्हणतो आम्ही, त्या महाळाच्या वेळेला ही पुण्यतिथी पकडून त्या दिवशी दुपारी पितरांना श्राद्ध अन्न देणं ही दुसरी वेळ. पुण्यतिथी, महालय आणि तिसरी अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या 3 दिवशी, पुण्यतिथी, महालय, अक्षय तृतीया या 3 दिवशी हे पितृलोकातून 14 लोकांपैकी एक पितृलोक आहे वरती, तिथून हे आपले पितर, पूर्वज, वाडवडील ज्यांच्या आम्ही इष्टटी खातोय ते या 3 दिवशी घरावर, घराच्या समोर, घराच्या अवतीभोवती येऊन काक न्यायाने आक्रोश करतात. ज्यांच्या घरापुढं, घरावर, घरासमोर, आजूबाजूला सूर्योदयापासून दुपारी 4 वाजेपर्यंत जर कावळ्याच्या रूपानं पक्षी जर ओरडत असतील, आकांत करत असतील, त्या यजमानानं समजून घ्यावं आमचे पितर उपाशी आहेत. ऐकलंय कधी? ह्या संवेदना समजून घ्या. गेंड्यासारखं कातड नका वापरू आणि झूल पांघरून राहू नका, कानात बोळ घालू नका. जर पक्षी ओरडत असतील समजून घ्या पितर उपाशी आहेत. अशी पितर, अशी मंडळी, उपवाशी पितर मंडळी काय करतात? ही पितर मंडळी यजमानालाच भानावर आणण्याकरता प्रयत्न करतात. त्यांचा पहिला प्रयत्न असतो वरडून कालवा करणे. ऐकलं नाही तर यजमान घराच्या बाहेर निघाला की अशी भरारी त्याच्या डोक्यावर न मारणे. काय काय वेळेला अशी कावळं शिवून बी जातात, असं हाणून जातात, त्याला टोच्या मारतात. काय काय वेळेला डोक्यावर त्याला जागा करतात. उठ, जागा हो, आम्ही भुक्यालोय, आमची इस्टेट थावर जंग मालमत्ता खाताय, 3 वेळा वर्षातून आमच्या हक्काचं अन्न श्राद्ध कराय तुम्हाला जड होतोय. जागा करायचा प्रयत्न करतात. झोपीत दगड घालीत नाहीत, झोपीत दगड घालीत नाहीत, जागे करून बघतात. जागा झाला तर ठीक, आणि जर तो जागा झाला नाही, श्राद्धादी कर्म झालं नाही आणि पितर जर उपाशी राहिले तर 1 वर्ष पितरांना उपवास पडतो. महालय हुकला, अक्षय तृतीया हुकली, हक्काचा अन्न आहे. पितृलोकातून येऊन गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अगदी जवळ पितर येतात आपल्या दिवशी आणि वाट बघतात अन्नाची. माझी इस्टेट खाणारा जाग्यावर आहे का, भानावर आहे का, त्याला आमची कदर आहे का? आणि जर भानात नसल तर अतृप्त राहतात आणि शाप देतात. कोणता? पहिल्यांदा 1 वर्ष पितरांचं जेवण हुकलं, श्राद्धादी कर्म हुकलं तर पितर मृत्यूनंतर चक्रवाढ व्याजानं वसुली करतात, सुट्टी देत नाहीत. करतात काय? पती आणि पत्नी
यांचे संबंध ईश्वरानं इतके चांगले निर्माण केलेत की इतकं चांगलं नातं जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही. आणि असलं तर मला सांगा, पती पत्नी सारखं गोड, कोमल, सुंदर, नाजूक, रेशमासारखं नातं जगात कोणतंच नाही. त्या सुंदर गुलाबी नात्याचा आणि विपर्यास होतो. पती पत्नीमध्ये दुरावा वाढतो आणि दोघांची आणि विरोधात्मक आणि निर्णय असतात. भूमिका विरोधात्मक असते, दोघांची एकमेकापासून दूर जातात. 2 वर्ष जर पितर उपाशी राहिले तर घरात 55 कोटीचा बंगला आहे, 50 माणसं देहानं राहतात एकत्र एका बंगल्यात. 50 कोटीच्या बंगल्यात 50 माणसं एकत्र देहानं, पण मनानं एकमेकापासून दूर गेलेली असतात. कोणाला कोणाचा विचार, आचार, आदर, कदर, नातीगोती काहीच राहत नाही. कोणी कुणाला मान सन्मान देतच नाहीत. परिणाम पितर उपवासी राहण्याचा. ऐकताय? अजून सांगतो ऐका. 3 वर्ष जर पितरांना जुमानलं नाही तर घरातला कर्ता पुरुष परागंदा होतो, निघून जातो, जगण्यात अर्थ नाही. 3 वर्षात जर जुमानलं नाही, घरातला निघून गेलाय तरी कळत नाही, तेव्हा 4 वर्ष झाल्यावर निघून गेलेला खलास झाला म्हणून निरोप येतो. आणि तेवढ्यावरून परिवार जागा झाला नाही आणि पितर उपाशीच राहिले. 4 वर्षानंतर पितर त्या कुटुंबात नातू पंतूच्या रूपानं जन्म घेतात, जन्माला येतात. मालक जागेवर येणार ती नातू पंतूच्या रूपानं जन्म घेतात आणि आपल्या इस्टेटीचे वारसदार म्हणून खऱ्या अर्थानं जन्माला येतात. पण मतिमंद आणि अपंग जन्माला येतात. पण मतिमंद जन्माला येतात आणि त्यांची सेवा आयुष्यभर ते सेवा करून घेतात. सेवा करून मरेपर्यंत घेतात आणि चक्रवाढ व्याजानं वसुली करतात. आणि एवढं होऊन बी जर जमलं नाही आणि जर पुन्हा त्याच्यावर यांनी सुधारणा केली नाही आणि श्राद्धादी तर्पणविधी केलं नाही तर 5 वर्षे वाट बघून पितर शेवटचा कोपाचा कळस करतात. आणि कोपाचा कळस म्हणजे फाईल बंद करतात. आणि फाईल बंद करणं म्हणजे शापित कुळ घोषित करतात. शापित कुळ म्हणजे आम्हाला श्राद्ध न करणाऱ्यांचा आणि आमच्या इष्टटी खाणाऱ्यांचा. पटांगण शब्द वाईट आहे पण खरा आहे. वंशखंडन, मग ते इष्टटी खाणाराला वंशखंडनाला आणि सामोरं जावं लागतं. बाबा एवढ्या अवकृपा पितरांच्या आमच्यावर होऊ नये अशी जर कुणाला तळतळ आणि तळमळ असेल तर वेळेवर सावध राहा. मृत्यू अगोदर पोटच्या लेकरासारखा आईबाबाचा आईवडिलाचा सांभाळ करा. न जाणो कोणाच्याही वाट्याला ही वेळ येऊ नये अशी व्यवस्था आहे. मृत्यूचं लक्षण ओळखण्याकरता काही शास्त्र पुराणांनी सूत्र सांगितले, तेवढी सांगतो, जरा थांबतो. माझे अजून बी 5-5, 6-6 तास कीर्तनं ऐकणारी माणसं आहेत, ती माझ्या देहूकर फडाची आहेत. शेजारी शिवधडीला जाऊन बघा, टाकळी गारा कोलं चांद वडवली, माझी जिंदगी, माझी मस्ती गेली त्यांच्यात. आजही 5 तास कीर्तन करतो त्यांच्यात. जिथं माल खपतोय तिथं द्यावा. बरं, तुम्हाला काय वाटलं आमचा माल इतका नासकानकूच काय काय बळ खपवायला आला का? नासल्याला भाजीपाला पाणी हाणून आरोळ्या देऊ देऊ विकते तिला का? नासल्याला भाजीपाला अकलूजच्या बाजारात नाही खपला, आमच्या बावड्याच्या बाजारात खपी होती ती माणसं, नासका भाजीपाला. आणि आमचा माल वैष्णवाचा माल खरा तुरा वस्तू, ह्याला लय किंमत आहे बाय. ह्याला ऐकणारी लय माणसं आहेत. त्यामुळं ज्यांच्याकडे श्रद्धा आहे त्यांना माल देतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या समस्यांचे कोडी अशी कितीतरी असतात की ती सहज कीर्तनामध्ये उलगडली जातात. आम्ही भोगणाऱ्या आमच्या दुःखाला कारण काय? कोणाकडे जाऊ नका, आधी हे काम करा. आईवडिलांच्या आशीर्वादाला पात्र राहा. अरे त्यांनी जर आशीर्वाद दिलाच तर ब्रह्मदेव बी तुमचं नुकसान करू शकत नाही. कशाला माळण, कशाला सप्तेन, कशाला अन्नदान, कशाला पंढरीच्या वाऱ्या.
नाही केलं तरी चालतील, पाप नाही, ते चांगलंच आहे, पण ते करण्याआधी हे करा. आणि घरातली व्यक्ती मरणासन्न आहे, त्याच्या काही खुणा आहेत, ओळखण्यासाठी काही सूत्र सांगतो, जरा लक्षात ठेवा. वेळ आहे ना? 6 महिने भाग्यवानाला मृत्यू समोर दिसतो. कुणाला? भाग्यवानाला म्हणलो, हे लक्षात राहू द्या, हे विशेषण आहे. कोणाला बी दिसत नाही, सगळे सर्वश्याम नाही, भाग्यवानाला दिसतो. कसा? उन्हात उभा राहिल्यावरती सावलीत मुंडकं दिसत नाही, समजावं 6 महिना आयुष्य राहिलंय, हे भाग्यवंताला कळतं. सावली आहे पण मुंडकच नाही, 6 महिने बाकी. चांदण्या रात्री चांदण्यात फिरताना स्वच्छ आकाश आहे, आभाळच नाही, स्वच्छ चंद्र नक्षत्र तारे अगणित आहेत, पण आकाशातले तारे आणि नक्षत्र दिसायचीच बंद झाल्यात. समजून जावं 6 महिना आयुष्य राहिले. 6 महिने आयुष्य राहिले. सावली दिसती, भर दुपारी उन्हात सावली आपली दिसती आपल्याला, पण सावली शरीराला सोडून 5 फूट अंतर सोडून पडती. शरीराला चिटकून असावी ना, चिटकून नाही, 5 फूट अंतर सोडून सावली पडती. समजावं 6 महिने राहिलेत. त्याच्या अलीकडचं सांगतो, काळा कुट्ट माणूस पायथ्याला येऊन बसलाय असं स्वप्न पडावं. समजावं 1 महिना आयुष्य राहिले. तो यमराज आहे, त्यानं घर हेरलंय, सोसायटी, सेक्टर नंबर, रूम नंबर सगळं क्लोज करून निघालाय. समजावं 1 महिना बाकी. प्रेत यात्रा निघाली आहे आणि समाज आक्रोश करतोय. समजावं 1 महिना बाकी आहे. प्रेत स्मशानभूमीत नेऊन चितेमध्ये घालून पेटवलंय आणि ते धाड 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 जळतंय स्वप्नात. समजावं 1 महिना बाकी आहे. जर कानात गच्च बोट घातल्यावर एखादी मोटर चालल्यासारखा आवाज येतो, आपला आपल्यालाच येतो. गच्च बोट घातल्यावर तो आवाज ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी समजावं आयुष्य 9 दिवस राहिले. याला अनुहध्वनी म्हणतात. प्रत्यक्ष परमात्म्याचं चैतन्य घन परमात्म्याचं स्वरूप म्हणजे तो अनुहध्वनी त्याला म्हणतात. तो ध्वनी ऐकायचा बंद झाला, 9 दिवस आयुष्य राहिलं. आपल्याच बोटानी डोळ्यात बोट घातल्यावर आतल्या बाजूला गोल चक्र दिसतं. ते चक्र दिसायचं बंद झालं, समजून जावं 7 दिवस बाकी राहिली. आपल्या डोळ्यांनी डोळ्यांच्या वरच्या भुवया पाहिल्यावर भुवया दिसायच्या बंद झाल्या, समजावं 5 दिवस बाकी राहिले. आणि नाकाचा शेंडा दिसायचा, 1 डोळा बंद करून जर बंद झाला तर समजावं आजच निघायचंय. बोचकं बांधून हजर राहायचं, इष्टी आली की निघायचं. कोण म्हणतं? ढगे महाराज म्हणत नाहीत. कोण ढगे महाराज, काय त्याला अधिकार आहे त्याचा ऐकू नका. माऊली महावैष्णव चक्रवर्ती ज्ञानोबराय सांगतात. पुरावा ज्ञानोबरायचा आहे. तुम्ही माझं मानणार नाही पण माऊलींचं मानावंच लागेल. माऊली सांगतायत, कानी घालून या बोट नाद जे ऐकावे, न ऐकता जाणावे 9 दिवस आयुष्याची बाकी. डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवया पाहता न दिशे जाणा, आयुष्याची गणना 5 दिवस. नासागरीचे आग्रह न दिशे जाणा, तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण वेगी पहा. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूर मिरवे रणांगणी, मरणीच संतोषे, असं वर्णन आहे. झुंजारते एक झुंजारते एक विष्णुदास जगी
धुंदार ते एक दारते एक विष्णुदास जगी धुंदार ते एक पाप पुण्यागी नातळे त्या पाप पुण्यागी नातळे त्या गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद आसनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली समाजातलं अज्ञान दूर व्हावं हा या कीर्तनाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. तुमच्या आमच्याकडं प्रेताची विल्हेवाट आपापल्या मनमानी कारभारानुसार केली जाते. ती तशी करू नये, मग कशी करावी यालाही सूत्रशास्त्र आहे. प्रत्येक 12 किलोमीटरवरती नियम परंपरा बदलतात. गरुड पुराण, गणेश पुराण, मार्कंडेय पुराण, रामायण, महाभारत यासारख्या धर्मग्रंथामध्ये याचं वर्णन आलंय. पुरावे असे आहेत. मृत्यू झाल्यावर प्रथम तिथं पहिला पिंड द्यावा, भिंतीला आणून बसवताना दुसरा पिंड द्यावा, आंघोळ घालताना तिसरा, तिरडीवर घालताना चौथा, येसाव्याला 5वा आणि मशानभूमीमध्ये 6वा पिंड देऊन प्रेतदहन करावं. प्रेत दहन करण्याकरता घराकडून स्मशानभूमीत नेताना प्रेताचं पाय कुणीकडं असत्यात? प्रेताचं पाय घरातून प्रेत स्मशानभूमीत न्यायचंय. पाय कुणीकडे असतात? जाऊ दे, आमचं शिवाजीराव सांगतील. होय भाऊ सांगा, आमचा जुना माणूस आमचा खेळगडी आहे. खरं सांगा की पुढं हा घराकडं का मसनवाट्याकडं? मसनवाड्या मसनवाट्याकडं पाय. भाऊ तुम्ही म्हणजे भिवू नका, मी तुम्हाला तुमचा नियम विचारलाय. शेटपळ सुरवड वेगळं नाही, पण विचारलं मी. काय अज्ञान आहे जगात. शास्त्र असं आहे. आता भाऊ म्हणलं म्हणजे तुम्ही सगळे म्हणला असं करे जरा. हे बघा, म्हणजे आमच्यात अजून दिशा पक्की नाही, आमच्यामध्ये हा नियम अजून माहीतच नाही. ह्यासाठी कीर्तन ऐकावी लागतात. मला नाही वाटत कीर्तनात ह्या असलं बुवा कोण सांगित असेल, आणि सांगित असेल त्याचं पाय धरतो मी. तो ज्ञानोबराय सांगेल, तुकोबराय सांगेल, स्वतःचं सांगेल, समाजकारण राजकारण सांगेल. तुला कीर्तनाला बोलवलं हे सांग की. अहो सामान्यांचं जाऊ द्या, तुमचं आमचं सोडा. ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ज्यांची समाजाला गरज आहे, ज्यांच्यावर समाजाची श्रद्धा आहे, अशी श्रद्धावान माणसं सुद्धा बोलत नाहीत. अधिकार आपला बोलायचा आहे. ह्या समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आमची आहे. जर ते जमत नसेल तर आम्ही काय कमावलं? कडक बोलायचं असं. तुका म्हणे साधू बोले खटगदहार, खोचते अंतर दुर्जनाचे. पुन्हा कीर्तनाची तारीख तुम्ही नाही दिली तर मला चालते. लय कडक बोलतोय का, ह्याला बोलू नका. आणि काय नांगूर सुटलाय माझा उलटा याच्या वाचून. 20 घर ना 30 घर, भिकारीला 40 घर. 352 तालुका पडल्यात महाराष्ट्रात. 36 जिल्ह्यात फिरतोय पट्ट्या, आणि मी देहू करायचं आहे. अरे नाव कुणाचं तरी सांगावंच लागतं. मला देहूकरांचं नाव सांगताना मान ताट राहते. मी देहूकरांचं आहे नाही का? आणि का नसावा? स्वाभिमान असावा, अवश्य असावा. आपल्या श्रीगुरूच्या ठिकाणी श्रद्धा का नसावी? स्वाभिमान का नसावा? माझ्या श्रीगुरु मुखातून ऐकलंय मी, त्यांचं चिंतन आहे हे. त्यांच्या मुखातून आलेलं ऐकलंय, आणि ते समाजाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. हे बघा,
स्मशानभूमीकडे प्रेत नेत असताना प्रेताचं पाय घराकडे ठेवावं लागतात. दुरेगी मारून ठेवा. मुंडकं मसनवाट्याकडं पुढं, पण पाय घराकडं. कुठपर्यंत? विसाव्यापर्यंत. विसाव्याला प्रेत टेकवतात. प्रत्येकाचा विधी नियम वेगळा वेगळा. विसावा कशासाठी? घरातून निघालेला प्रेत आत्मा त्याचं पहिलं श्राद्ध त्याच्याच हातानं स्वतःच्या विसाव्याला करायचं असतं. आणि त्या पहिल्या श्राद्धाची सुरुवात विसाव्याला असते. तिथला विधी फक्त घरातून त्या कापडात धान्य बांधलेलं असतंय, ते धान्याची गाठ सोडून निमधान्य उंजळभर खाली काढून ठेवतात आणि उरलेलं बांधतात. हे आयुष्यभर केलेलं पाप पुण्य मिश्रित कर्मरूपी धान्य त्याच्या सोबत जात असतं. ते धान्य म्हणजे कर्म, कर्म म्हणजे पाप पुण्य सोबत जातं. आणि निम तिथं ठेवलं. त्याच कर्मानं शेवटच्या क्षणाला, शेवटच्या वेळेला स्वतःच्या हातून स्वतःचं पहिलं श्राद्ध हा प्रेत आत्मा करतो. फक्त तिथं धान्य काढून ठेवायचंय. काही ठिकाणी खडं हाणत्यात, काही ठिकाणी लगुरीच रस्त्यात, काही ठिकाणी तर ह्या आता काय सांगू, इतका गबाळ म्हातारा मेला का 3-3 दिवस उपाशी राहिला. काही ढिगारा लागतोय गुडघे इतका, कमरे इतका, कोल्या कुत्र्याची धनलं का. भुके नाही अन्न मेल्यावरही पिंडदान ठेवत जाऊ नका. ते कोणी सांगितलंय तिथं ते ठेवायला? तिथं कावळा नसतो, घास नाही, नैवेद्य नाही. तिथं ते तुमचं सोपस्कर खाणं पिणं फळं. बघतोय मी लय लोकांच्या विसव्याला जातो बघतो, फक्त धान्य आहे. गरुड पुराण 5वा अध्याय बघा घरी गेल्यावर, त्याचं नाव आहे अमान्य श्राद्ध. हे पहिलं श्राद्ध आहे. 76 श्राद्ध सांगितलेत माणसाच्या जीवनात. मृत्यूपासून वर्ष श्राद्धापर्यंत 76 श्राद्ध आहेत. त्यातलं हे पहिलं, त्याचं नाव अमान्य श्राद्ध. आणि मग श्राद्ध पहिलं झालं की विसाव्याला प्रेत पुन्हा उचलताना शहाणी सुरती जुनी जाणती म्हातारी पोकती म्हणते, अय पोराव पुढची माग या. मागची असंच असतं भाऊ तुमच्याकडे बी. खांदकरी बदला, बरोबर. खांदकरी बदलायचं नसतेतलं का हो. खांदकरी बदलायचं नाही, त्याला काय बदलायचंय? प्रेत फिरवायचंय. आतापर्यंत प्रेताचं मुंडकं मसलवाट्याकडं, पाय घराकडं. असं का? त्याच्या मागचं सूत्र सांगतो. प्रेत आत्म्याला घरातून नेताना मुंडकं मसलवाट्याकडं असतं आणि असावं, पण दृष्टी त्याची घराकडं असते. ज्या संसारात जन्माला आला त्या संसाराचं अखेरचं दर्शन विसाव्यापर्यंत त्याला घेता यावं म्हणून पाय घराकडं, दृष्टी घराकडं, पण डोकं मसनवाट्याकडं. आता घराचं दर्शन झालं शेवटचं. आता खरा प्रवास चालू झाला विसाव्यापासून. कुठं? स्मशानभूमीकडं. महानिर्वाण, महास्मशान, शेवटचा अंत्येष्टीचा विधी म्हणून प्रेत फिरवायचं असतं. खांदकरी फिरवत जाऊ नका, मागचं पुढं पुढचं मागं नका. प्रेताचं पाय करायचं आता कुठं? स्मशानभूमीकडं. आता मुंडकं कुठं झालं? मुंडकं घराकडं झालं, पण दृष्टी स्मशानभूमीकडं. आता त्याला कळतं माझा खरा प्रवास आता चालू झाला. स्मशानभूमीत नेल्यावर तिथं अनेक प्रेत जाळलेली असतात. त्यांचे मृत आत्मे ह्या आपल्या आत्म्याला त्रास देतात. त्याची पीडा होऊ नये म्हणून पहिला 6वा पिंड पहिला द्यावा. आणि पिंड देऊन त्या प्रेत योनीत गेलेले सगळ्यांचा तृप्त आत्मा करून त्यांची बाजूला सारून, त्यांची शक्ती बाजूला सारून त्या जुन्या जमिनीचा भूमी दोष घालवण्याकरता आपल्या प्रेतात्म्याला त्रास होऊ नये यास्तव विधी आहे. पहिला देशी गाईचं शेण, गोमूत्र, काळी माती समप्रमाणात बादलीत कालवून त्या जागेमध्ये सडा टाकून दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय करून 7.5 मन गौऱ्यामध्ये प्रेत गौऱ्यात रचायचंय. आणि त्यानं कमावलेली त्याची इस्टेट, त्याच्या नावची, जी मागं सोडून गेलाय पोरांना, स्थावर जंगम मालमत्ता जी काय असेल ती, त्या सगळ्या इस्टेटीतला 4था हिस्सा त्या मृत आत्म्यासाठी
मृत्यूपासून वर्षश्राद्धापर्यंत खर्च करायचा. कसा करायचा? त्या गौऱ्या आहेत का 7.5 मन, त्या 7.5 मन गौऱ्या देशी गाईच्या साजूक लोणकडं तुपात भिजवायच्या आणि मग रचायच्या. 200 किलो तूप. हा, चौथा हिस्सा सांगितलाय. जी कमावून मागं ठेवलंय वारसदारांना. हसू नका, हसण्याचं नाही, इतका हलका विषय नाही हा. कुठं खर्च करायचा आहे? त्याला प्रेत रूपी गौऱ्या लोणकडं तुपात भिजवून रचायच्यात. काही लोक म्हणली दाबणं तूप वाढतोय पाहुणा आल्यावर कधीतरी. दाबणना आणि तुपाचा पिळा करून पीठ ठेवतोय, धुपान करून फिरवतोय सगळं. धूपन्ना, पंक्तीतनं धूपन्ना. आमचे श्री गुरु दादा महाराज गोष्ट सांगायचं, दाभन्ना धूपन्ना. जेवायला गेला आणि जेवण आला आणि विचारलं कुठे गेलता? गेल तू जेवायला. कसं काय बेत? साधा. काय होतं? वरण, जोंधळ्याची भाकर. कसं काय केलं? कुस्कारली म्हणला. वरण घट असेल लका. काय म्हणला? वरण तरणासारखं वरण. तूप असेल की कुठलं लका? पळीनं वाढलं असेल. हे दाबणाच्या आणीनं वाढलं म्हणला तूप. आणि वरण तरणासारखं, डाळीचा पत्ताच नाही. फोटो दिसत होता तरणासारखं. मग तशीच भाकरी कुस्कारीने खाल्ली म्हणला. गिळलं गटागटानं आलो. त्यानं श्लोक तयार केला. वरणम तरणम चैव भास्करम च कुस्करम च यहा बिंदू मात्रम ततम ततम घटती गटगटा. स्वैर्याला जेवताना, पोटच्या लेकराला जेवताना पळीनं तूप कुणी वाढीना आणि प्रेताच्या गौऱ्या तुपात भिजवायच्या. बुवा, परवडणारा विषय नाही. दुसरा पर्याय सांगा. ऐका, जर तूप परवडत नसेल तर प्रेत दहन करण्याकरता दुसरा फॉर्म्युला सांगितलाय. 200 किलो भीमसेन कापूर आणून गौरीवर भरायचा आणि गौऱ्या रचायच्या. भीमसेन कापूर. आणि प्रेत पुरुषाचा असेल तर दक्षिणेकडून प्रेताच्या डोक्याच्या उजव्या कानाजवळ दक्षिण पूर्व या दिशेच्या मधली उपदिशा आग्नेय. अग्नी तत्वाचा स्वामी अग्नी म्हणून डोक्याच्या कानाजवळ उजव्या बाजूला मुलांना अग्नी द्यावा. स्त्री असेल तर पायाकडून अग्नी द्यावा. आणि अग्नी पेटल्यावर डाव्या खांद्यावर खापराची घागर पाण्यानं भरून उत्तरेकडून प्रेताला 3 प्रदक्षिणा कराव्या लागतात. टाइमपास नाही करीत, पण तुमच्याकडं कशा सरळ असतात का? होय, कारभारी किती? 3 ना? मग अशाच ना सरळ. प्रेताला उलटी असते. ते प्रेत असल्यामुळं उत्तरेकडून पहिली प्रदक्षिणा चालू करताना सरळ नाही, मंदिरात देवाला करतो तशी नाही, उजवी नाही, डावी अपसव्य. आणि पहिल्या फिरीला 4 बोटं दगड पाडून भोग पाडून पाणी, दुसऱ्या फिरीला त्याच्या खाली 4 बोटं, तिसऱ्या फिरीला बोडात भोग पाडून पूर्ण पाणी. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न छेतलेन त्या पुन्हा शोषेती मारुता. आत्मा विनाश आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. आणि पायाजवळ घट फोडल्यानंतर बोंब मारावी लागते. ही बोंब मारणं म्हणजे साक्ष देणं. त्या मुलानं म्हणायचं असतं, हे पंचमहाभूतांनो ऐका, हे अष्टदिक्पालांनो तुम्हाला साक्ष ठेवून मी साक्ष देतोय. माझ्या आईवडिलांनी जन्माला येताना पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूताचं उष्णाणलेलं शरीर हे तुमचं तुम्हाला मी अग्नीमध्ये अर्पण केलंय. तुमच्या विभागाचा स्वीकार करून माझ्या आईवडिलाच्या वर्षभर प्रवासाला तुम्ही सहकार्य करा, मदत करा. निर्विघ्नपणे वर्षश्राद्धापर्यंतचा प्रवास पूर्णपणे सिद्धीला न्या म्हणून साक्ष द्यायची, म्हणून बोंब मारायची असती. प्रेत आत्मा मृत्यूनंतर 12 तासात यमपुरीत न्यायला जातो आणि यमाचे दूत यमाच्या पुढे हजर करून पुन्हा 12 तासात माघारी आणून दारात ठेवला जातो. प्रेत दहन करून आलं की पहिल्यांदा पहिलं श्राद्ध घरात. श्राद्ध केलं की पिंड तयार होतो, त्याचा अंड बीजांड. दुसऱ्या दिवशी शिर तयार होतं, तिसऱ्या दिवशी छाती, चौथ्या दिवशी पोट, कंबर, पाय, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा, 10 इंद्रिय सगळी तयार होतात 10 दिवसाच्या 10 श्राद्धामुळं. आणि 1.25 हाताचा पिंड तयार होतो, त्याला नाव आहे लिंगदेह. आणि तो भोगाचा, त्यागाचा आणि तो लिंगदेह शिक्षेचा पात्र असतो.
त्यांनी केलेल्या कर्माची फळं भोगण्याकरता तो तयार होतो. 11व्या दिवशी एकोदिष्ट श्राद्ध, 12व्या दिवशी दान धर्म, 13व्या दिवशी गोड जेवण, 14व्या दिवशी उदक शांती आणि संध्याकाळी शंकराच्या मंदिरात नंदादीप लावून बेल खडी साखर वाहून परिवार घरी आला की सुतक फिटलं. आणि 14व्या दिवशी उदक शांती घरात केल्यावर मग प्रेताचा प्रवास चालू असतो. तोपर्यंत 13 दिवस आणि 14व्या दिवसाची दुपारपर्यंत प्रेत आत्मा घराभोवती फिरत राहतो. त्याला सगळं दिसतं, पाहायला मिळतं, तो सगळं ऐकतो, कोण काय बोलतंय, कुणाचं काय चाललंय सगळं, पण विलाज नाही, दुःख होतं त्याला. 14व्या दिवशी प्रवास चालू होतो, नीट ऐका. आणि प्रतिदिन 247 योजने प्रेताचा प्रवास यमपुरीच्या दिशेने होतो आणि करावा लागतो. 247 योजन म्हणजे किती? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, बरोबर का? 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1.5 किलोमीटर म्हणजे जुना मैल. 2 मैल 1 कोस. 2 कोस 1 पेन. 2 पेनी 1 योजन. 1 योजन बरोबर 12 किलोमीटर. ढोबळमानानं उलट सूत्र आहे. 1 योजन बरोबर 12 किलोमीटर. 247 प्रतिदिन म्हणजे 247 गुणिले 12 2964 किलोमीटर प्रतिदिन मृत आत्मा यमाच्या दूतासोबत यमपुरीकडे चालतो. असा 346 दिवस प्रवास वर्ष श्राद्धापर्यंत यमपुरीकडे होतो. जाताना 16 प्रकारची नगरं लागतात. याम्यपूर, धर्मपूर, सौरीपूर, शिताड्यापूर, शोणितपूर, नरेंद्र भवन, अतितप्त भवन अशी नगरं आहेत. आणि त्या नगरात 3-3 तास थांबून मासिक श्राद्धाचा अन्न खाऊ घालून वर्षभर त्याचा प्रवास पूर्ण होतो. यमपुरीपर्यंत वर्ष श्राद्धा दिवशी पोचण्यापर्यंत यमाच्या यमपुरीत पोचण्याचं कालखंड म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. आणि टोटल अंतर 86,303 योजने. एवढं अंतर यमपुरीचं मृत्यूलोकातून 86,303 गुणिले 12 बरोबर 1,35,636 किलोमीटर इथून यमपुरीचं अंतर आहे. एवढं अंतर वर्ष श्राद्धा दिवशी हा प्रेत आत्मा पुरा करतो. आणि मग तिथं गेल्यावर यमाच्या आज्ञेने पुढचा जन्म डिक्लेअर झालेला असतोय. यमधर्म त्याला सांगतो, तुझी वेळ झाली, आता तुझा पिंड स्वाहा करून तृप्त होऊन तुझ्या परिवाराला आशीर्वाद देऊन तो पुढचा जन्म भोगण्याकरता माघारे. म्हणून तो 1.5 ते 4 या काळात येतो, तृप्त होतो, आशीर्वाद देतो, निघून जातो. अशी प्रक्रिया प्रेत आत्म्याची होते बाबा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही अनुमान काढत असाल तर ते चुकीचं आहे. आणि अशी चुकीची संज्ञा जगामध्ये बरीच राबलेली आहे. त्यातलं अजून एक, प्रेत दहन करून आलं की संध्याकाळी रांगोळी काढून झाकून ठेवतात आणि सकाळी बाजूला करून म्हणतात राघूच्या जन्माला गेले. सकाळी ज्यानं दावा दाखल केला तो मेला, त्याच्या 4 पिढ्या मेल्या आणि कोर्टात निकालच लागला नाही. 5व्या पिढीला केस बोर्डावर आली. ह्या मृत्यूलोकातली न्याय प्रक्रिया एवढी शिथिल आहे, एवढी दमान आहे. 5-5 पिढ्या न्याय प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि जे शास्त्र पुराणामध्ये आहे त्याच्यापेक्षा समाजामध्ये याच्यामध्ये फार तफावत आहे. याचा परिणाम पितरांच्यावरती होतो आणि त्याचा परिणाम मागच्या परिवारावर भोगावा लागतो. नाहक बळी परिवाराचा जातो. तो परिवाराला किंमत त्याची मोजायची पाळी येऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित. वेळेचं बंधन पाळू, स्वल्पविराम देतो आणि जरा थांबतो आणि शेवटची चाल म्हणण्याकरता तुम्हाला परवानगी देतो. म्हणा.